नमस्कार. तुम्ही बघत आहात मराठी वाइब्स आणि आजचा आपला विषय आहे भविष्य घडवणाऱ्या या सवयी प्रत्येक पालकांनी मुलांना शिकवाव्याच. ह्या अशा काही सवयी आहेत ज्या पालकांनी वाचायलाच हव्या. मुलांना महान बनवणाऱ्या या आहेत सवयी. तर यामध्ये पहिलं, रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा. घरातील मुलांसमोर आदळआपट करू नका. त्यांचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा. त्याबद्दल मुलांसोबत बोला, चर्चा करा. मुलांना घालून पाडून बोलू नका. मूल तुम्हाला हळूहळू अवॉइड करायला लागतील. मुलांनी केलेले चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा. चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करा. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा. कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत, पैसे नाही. मुलांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. याने मुलांवरती खूप सकारात्मक परिणाम होतो. त्यानंतर मूल ही गुंतवणुकीचे साधन नाहीत. माझ्या म्हातारपणीची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. त्यानंतर मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका. मोस्ट इम्पॉर्टंट, मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करा. मूल कितीही लहान असेल तरी प्रोसेस समजून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. त्यानंतर मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. आपल्या मुलाची गरज समजून घ्या. ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना वडील म्हणून या. त्यानंतर मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही. नालायक, गधडा वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे. मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचवत असतो, विशेषतः आई. तर त्यामुळे मुलांना काही ठराविक धोके घेऊ द्या. यामुळे त्यांना धोका पत्करण्याची सवय लागते. मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होते, जसे की झाडावर चढणे वगैरे. अशा छोटे छोटे गोष्टी मुलाला करू द्याव्यात. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत. मूल खोटं बोलायला शिकतात. त्यानंतर तू जर असं केलंस तर मी तुला सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईन, अशा धमक्या मुलांना देऊ नका. यामुळे मुलावरती खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक करावे. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं. त्यामुळे मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप ठेवा. त्यानंतर समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात, तेव्हा याची मूळ लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा. मुलं कितीही छोट्या वयातली असली तरी यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि लढा देण्याची वृत्ती निर्माण होते. त्यानंतर आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता. तसेच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे.